तुका म्हणे मुक्ती परनेने नो बरे आता दिवस चारे खेळे में आता शिंदने पावनो वेसा कुंडली आधावा कृष्णेची विठ्ठल हरा 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 संजीवयत्यखिल शक्तिधर स्वरा अन्यांचस्त चरण श्रवण त्वगादि प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माहुले ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा कर प्रताप पांडुरंगा कर प्रथम पांडुरंगा
प्रथम मन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वर्ण करावा अवेर आता बंधुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत आता अभिनव भागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमेली मिया श्री गुरु चरण सरोज रज निज मन मोरा सुदार बर रहु रघुबर विमल जसु जो दायक बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल भक्ति विद्या देव मोय हे दुख मारुति सुरू असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे की निमित्तानं समस्त काळेल परिवाराने ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे तरी सुद्धा सांगणं भक्ताचं आद्य कर्तव्य नयन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं समस्त काळेल परिवाराचा आधार जाऊन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं कैलासवासी म्हणा वैकुंठवासी म्हणा संतू अण्णा काळेल आदरणीय सगळे प्रेमाने त्यांना दादा म्हणायचे दादांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं दादांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण सुंदर असा परिवार त्यामध्ये त्यांच्या सुविध पत्नी आदरणीय केशरबाई संतू काळेल असतील त्याचबरोबर एक मुलगा आहे त्यामध्ये आमचे पांडुरंग दादा बापू म्हणतात सर्वजण त्यांना आदराने आदरणीय बापू दादा असतील त्याचबरोबर 2 मुले आहेत सिंधुबाई असतील सत्वशीलाताई असतील 2 नातू आहेत आमचे तेजस दादा ज्यांनी मला वारंवार संपर्क केला असे असणारे आमचे वैभव दादा सकाळी 6:30लाच फोन केलाय वैभव दादांनी महाराज किती वाजता निघताय म्हणलं आताशी उठलोय बघू येणार आहे म्हटलं टायमिंगला काळजी करू नका अगदी वेळेवर येण्याचा प्रयत्न करतो आदरणीय आमचे वैभव दादा आहेत त्याचबरोबर एक नात आहे त्यामध्ये तेजश्रीताई असतील नाथ सुनामध्ये आमच्या सोनालीताई हर्षदाताई आणि एक परंतराउंड आहे आमचे रुद्रदादा असतील असे सर्व हा परिवार आणि काळेल परिवाराच्या नियोजनातून माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तनाची सेवा आहे ज्यांच्यामुळे घेण्याचा योग ते अगदी मला प्राणापेक्षा प्रिय असणारे जीवलग आमच्या आदरणीय हरिभक्ती परायण आपल्या भागाचे भूषण मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं असे ऐका अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सगळ्यात जवळचे अगदी लाडाचे लढीवाळ असणारे भक्त श्री तुकोबराया अभंगामध्ये वर्णन करतात मला तर वाटतं संपूर्ण अभंग जर विचारात घेतला तर श्री तुकोबरायांनी स्वतःला आलेला स्वप्न अनुभव अभंगामध्ये व्यक्त केला विठ्ठला विठ्ठला काय अनुभव आला तुकोबरायाला आणि तुकोबरायाचा अजून एक प्रमाण आहे तुकोबराय अनुभवाशिवाय बोलत नाही अनुभव आले अंगा ते या जगात देत असे अनुभव आला स्वप्नानुभव व्यक्त करताना तुकोबराया म्हणतात यासाठी केला होता अट्टहास शेवटचा देश गोड व्हावा तुकोबराया सांगतात मी माझ्या जीवनामध्ये अट्टहास केला स्वतःचा सांगत असताना जगाला उपदेश करतात तुकोबराया मी माझ्या जीवनामध्ये अट्टहास केला परिणाम
कशासाठी अट्टहास केला तर शेवटचा दिस काय व्हावा गोड होण्यासाठी अट्टहास केला. मला सांगा, मी एक सोपा प्रश्न तुम्हाला व्यवहारातला विचारतो. एखाद्या कार्याची घरामध्ये सुरुवात करत असताना आपल्याला कसं वाटतं त्या कार्याची सुरुवात कशी झाली पाहिजे? भाषा कळती ना माझी? भाषा कळती का? अहो कळती का? नुसतेच तोंडाकडे बघताय माझ्या. मी काय प्रश्न विचारला? घरात एखादी कार्याची सुरुवात होत असताना कशी झाली पाहिजे? चांगली झाली पाहिजे. तसं त्या कार्याचा शेवट सुद्धा वाईट झाला पाहिजे नाही वाटत, चांगलाच झाला पाहिजे. हे कार्यापुरतं मर्यादित ठेवू नका. तुम्ही आयुष्यामध्ये जीवन जगत असताना या जगाचा, ज्या स्वतःच्या शरीराचा, या जीवनाचा विचार करा. हे जीवन सुद्धा एक प्रकारचं कार्य आहे. आणि एक सांगू का, साध्यापर्यंत जाण्यासाठी कोणत्या ना कोणत्या साधनाची गरज माणसाला भासते. साधनाशिवाय माणूस साध्यापर्यंत जाऊ शकत. अगदी व्यवहारातलं इथनं इंदापूरला जायचं म्हटलं तर काहीतरी साधन आपल्याकडं, वाहन असेल, पायी असेल, सायकल असेल. आपल्या शरीरातलं पाय हे सुद्धा एक काय आहे? साधन आहे. पायाचं साधन नसेल तर आपण इंदापूरला जाऊ शकत नाही. हे झालं व्यवहारातलं. परमार्थात जर आपल्याला साध्यापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त साधन सांगितलं तुकोबरायाने. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे सगळ्यात मोठं साधन आहे. तुकोबराया सांगतात, मी माझ्या आयुष्याचा शेवट गोड केला. का शेवट गोड केला, कसा झाला आणि शेवट गोड झाल्यानंतर अवस्था काय होते? तुकोबराया सांगतात, आता निश्चिंतीने, ही तुकोबरायांच्या जीवनातली अवस्था आहे. आता मी निश्चिंत झालो. इथून पुढं खुंटलिया धावा, तृष्णेची असणारी धावाधाव, जन्म मरणाचा असणारा फेरा इथून पुढं चुकल्या गेला नाही. तर तुकोबराया एका ठिकाणी म्हणतात, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे. ऑपरेटर कुठे? असू द्या, निवांत होऊ द्या, काय अडचण नाही. नित्य भावे पतित किती वेळा जन्मायावे, म्हणवडी जीव व्याला. ऐका, किती वेळा जन्मायावे आणि नित्य भावे हा जन्मा मरणाचा फेरा. तुकोबराया सांगतात, खुंटलिया धावा, तृष्णेची असणारी ये जाण्याची धावाधाव माझ्या आता का तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ अखंड वास्तव्य माझं आता झालं. हे सगळं होत असताना तुकोबरायांना साधकांनी प्रश्न केला, तुकोबराया तुम्ही अट्टहास केला म्हणता, तुमची तृष्णेची धावाधाव खुंटली म्हणता, मग हे सगळं तुम्हाला साध्य झालं कशामुळं? काहीतरी कारण असेल. तुम्ही अट्टहास नेमका काय केला? तुकोबराया सांगतात, बाकी काहीच केलं नाही. काय केलं? फक्त मंगळ असणारा भगवान परमात्मा, त्या मंगळ असणाऱ्या भगवान परमात्म्याचं नाव मी माझ्या मुखामध्ये धारण केलं. नाम मंगळाचे तेने गुणे. आणि एकदा नाव एवढं घेतलं की जगलेल्या आयुष्याचं मला काय वाटतंय आता कवतुक वाटे, झाले आवेचाचे. काय केलं? तो नाम मंगळाचे तेने गुणे. आणि शेवटी तुकोबराया सांगतात, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. हा तुकोबरायांनी शेवटच्या चरणात सांगितलेला जीवन जगलेल्याचा फायदा तुकोबराया सांगतात. ती मुक्ती, ज्या मुक्तीसाठी साधू संतांनी 60-60 हजार वर्ष तपश्चर्या केली तरी सुद्धा ती मुक्ती सहज मिळाली नाही. तुकोबराया सांगतात, ती मुक्ती माझ्या घरी माझं दासी म्हणून माझं काम करते. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. इथं शब्दाचा अर्थ घेऊ नका. नोवरी या शब्दाचा अर्थ इथं दासी म्हणून घ्यायचा. ती मुक्ती दासी म्हणून माझं काम करते. अपरनिली नोवरी. आणि आता दिवसचारी, मग उरलेलं आयुष्य सगळं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खर्च करावं. विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ अगदी अर्थाचे तुमच्या पुढे स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित एका तासामध्ये आपल्याला अभंगाचं निरूपण बघायचं. श्री तुकोबरायांचा अभंग चिंतन रूपी. मी सांगू का, आयुष्यामध्ये जीवन जगत असताना काही गोष्टी विधिलिखित नियमलिखित त्यात कुणीही बदल करू शकत नाही. अशा काही गोष्टी माणसाच्या आयुष्यात घडत असतात. त्यातल्या पहिली गोष्ट जी जगात कुणीही टाळू शकलं नाही अशी ती गोष्ट म्हणजे माणसाचं मरण. दुसरी गोष्ट, जन्म एक माणसाला चुकवता येत. हा, कर्म तुमचं बदललं, कर्म चांगलं झालं की माणसाचं मरण जन्म चुकू शकतो, पण तेवढं सिद्धतेपर्यंत आपण आजपर्यंत गेलो नाही. तुकोबराया सांगतात, बाबा रे, तुमचं पाप आणि पुण्य समांतर रेषेत झालं. पाप आणि पुण्य समांतर रेषेत झालं की माणसाचा जन्म मिळतो. पाप पुण्य करोनी
जन्मा येतो प्राणी आणि नरदेहा येऊनी हानी केली. पाप पुण्य समान झालं की जन्म माणसाचा आहे. पापापेक्षा पुण्य वाढलं की संत पदाला प्राप्त होता येतं, देवाच्या चरणाजवळ जागा मिळते. आणि पुण्यापेक्षा पाप वाढलं की मग बाकीच्या योनीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. पशु पक्ष्यांच्या जन्म. आणि मग एक सांगू का, फक्त याच देहीकडे देवाचे माणसाच्या आयुष्याला आल्यावर पाप पुण्य कळतं. जनावराच्या पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु काय पाप पुण्य जाणती. पशु पाखरांना पाप पुण्य त्याचे काही घेणं देणं नाही. माणसाचा जन्म एकमेव असा आहे, या जन्मात आल्यावर माणसाला देवाची सेवा करता येते. तुकोबराया सांगतात मग 3 गोष्टी मी दिली की एक जन्म माणसाच्या हातात नाही, दुसरी गोष्ट कर्म माणसाच्या हातात आहे पण माणूस ते साधल्याशिवाय ते साधता येत नाही माणसाला, आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट माणसाचं मरण आपल्या हातात. आलं लक्षात. मग या मरणाबाबतीत बोलायचं गेलं तर या जगात आल्यानंतर, नीट वाक्य ऐका, या जगात आल्यानंतर तुम्ही कुणीही असा माणसाला मरण चुकवता येत. आज मुळात या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे. मृत्यू लोक या शब्दाचा जर संधी विग्रह जर केला तर मृत्यू अधिक लोक. ज्या लोकात आल्यावर माणसाला मृत्यू अटळ त्याला म्हणायचं मृत्यू लोक. एका वाक्यात सांगतो, नीट ऐका. इथं आल्यानंतर जपी असो, तपी असो, संत असो, महंत असो, देव असो, नाहीतर देवाचा तुम्ही लांब गेला पार देवाच्या बापापर्यंत. मलाही तेच तुम्हाला पटवून सांगायचं. जपी तपी संत महंत देव, नाहीतर देवाचा राजा दशरथ देवाचे पिताश्री होते. देवाचा बाप होता राजा दशरथ, तर सुद्धा मरावं सहज मरण नाही आलं. मग केलेलं कर्म आधी भोगावं लागलं आणि मगच मरावं लागलं. जुनी माणसं म्हणायची बघा बसल्या बसल्या. हा टाळ टाळ करी पडू नका. आज्याने करायचं. आता ह्या म्हणी बंद करा बरं का. आता त्या आज्यानं करायचं, नातूने फेडायचं, तो जमाना आता राहिला. आता आज्यानं तरुणपणात उद्योग करायचे आणि मरताना नुसतं फेडायचं नाही, फिडूनच. हा मरायचंय तेवढं ध्यानात ठेवा बरं. फिडूनच मरायचंय. बस का एखादं म्हातारं असू द्या, मरायला लागलेला असू द्या, त्याला विचारा कधीतरी गाड घ्या त्या बाबाची. विचारा त्या बाबाला, बाबा ओ बाबा बरं आहे का बरं. ते म्हातारं बसल्या बसल्या म्हणते, महाराज कुठला आलंय बरं. तरुणपणा जर चांगला वागलो असतो तर आता ही वेळ म्हणजे या जन्मात करायचं आणि मरताना फिडूनच मरायचं. हे आतापासून नाही, पूर्वीपासून चालत आलं. राजा धृतराष्ट्र बघा, जरा चरित्र वाचा धृतराष्ट्राचं कधीतरी बघा. त्या धृतराष्ट्राच्या आयुष्यात काय काय झालं ऐका. केलेलं कर्म त्याला मरायच्या आधीच भोगावं लागलं. धृतराष्ट्राला आर्यावताचा सम्राट 100 पोराचा बाप होता. धृतराष्ट्र आंधळा होता, पण जेवढा बाहेरनं आंधळा होता तेवढा आतनं. हा धृतराष्ट्रासारखा माणूस नाही बघायला भेटेल. राजकारण करावं धृतराष्ट्राने, नीती जपावी, नीतीचा कसा अनितीत प्रकारात बदल करावा हे जपावं धृतराष्ट्राने. नीती नाही शिकवली आपल्या पोरांना धृतराष्ट्राने, न्याय शिकवला नाही. त्यानं फक्त आपल्या पोराला एकच शिकवलं होतं, आपलं ते बी आपलं आणि लोकांचं ते बी. अशी म्हणणारी जात अजून आहे महाराष्ट्रात.
ते धृतराष्ट्राच्याच कळातलं गड आहे बरं का. त्यांना ठेवा भावा आपलं ती बी आपलंच आणि भावाचं ती बी आपलंच म्हणणारे अजून आहेत. ते समजायचं तिकडूनच आलेली परंपरा आहे त्यांची. ऐका तसं धृतराष्ट्र गेले नाही. मग ऐका तुकोबराया सांगतात हे कर्म माणसाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. मग ऐका 3 गोष्टी मी मगाशी सांगितल्या. जन्म, दुसरं मरण आणि तिसरी गोष्ट राहिली ती म्हणजे निसर्ग अजून आपल्या हातात नाही म्हणून बरं चाललं. मायबाप मी तर नेहमी सांगत असतो आधी पुढे सरा, महिला मंडळ पुढे सरा, पुढे सरा, आताच पुढे सरा, माग नका बघू तुम्ही पुढे सरा. या या पुढे मी काय माळा वगैरे घालत नाही. लय टेन्शन घेऊ नका. या पुढे हे बसल्यांना टेन्शन असतं लय जवळ गेलं बुवाने माळ घातल्यावर करायचं काय. अजिबात नाही घालणार. हाय हेच कसं चाललंय आम्ही बघतोय. तुम्हाला कशाला अजून घालायला. विठाला मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो मायबाप. मी मगाशी सांगता सांगता राहून गेलो. येथे उरो आले नाही अवतार एरते पामर. ज्यार्थी देवादिकाचे अवतार इथं शिल्लक राहिले नाही त्यार्थी तुम्हा मला मरण चुकवता येणार नाही. पण आयुष्य असं जगा, आयुष्य असं जगा, जगलेल्या आयुष्याचं मरताक्षणी आपल्याला मरताक्षणी जगलेलं आयुष्य जर आपण आठवलं तर आठवताना फक्त डोळ्यात आपल्या अश्रू न येता आनंदाने आपण जाण्याचा मार्ग निवडावा. बस याच्यापेक्षा दुसरी सार मरणादी जावद व्हावे मरणादी जावद व्हावे मरणादी जावद व्हावे मरणादी जावद व्हावे कीर्ती करो निमरावे मरणाआधी सावध व्हावे. तुकोबराया झाले का? झाले. म्हणून तुकोबराया म्हणतात मरणाही आधी राहिलो मरोनी मग केले म्हणी होत तैसे. किंवा तुकोबरायाने अजून एक अवस्था सांगितली आयुष्याची. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. ही सुद्धा अवस्था आहे मरणाच्या आधीची. अग्निरूप होणे म्हणजे शब्दशः अर्थ नाही घ्यायचा इथं. अग्निरूप होणे एक अवस्था आहे. मरणाच्या आधी मरून जाणं म्हणजे आयुष्यात पुन्हा काही करण्याची इच्छा अंतःकरणात न राहणं. म्हणून मरणाही आधी सावध व्हावे. मरणाच्या आधी आपल्या लक्षात आलं पाहिजे. ते लक्षात आल्यावर मग माणूस माणसासारखा वागण्याचा प्रयत्न करतो. पण कलियुगाचा विचार केला तर माणसाच्या आयुष्यात हा मोठा प्रश्न झाला. माणसाला वाटायला लागलं पैसा आला की त्याबरोबर माणसाला वाटतं सुख सुद्धा येतं. पण पैसा आणि सुख ह्या दोन्ही विरुद्ध टोकाच्या गोष्टी आहेत. इकडच्या बाजूला जर सुख असेल तर इकडच्या बाजूला पैसा आहे. ह्या दोन्ही गोष्टी आजपर्यंत एकत्र कधीच आल्या आणि जरी आल्या तरी जास्त काळ टिकल्या कोणीही दाखवा तुम्ही. श्रीमंत माणसं होऊन गेली या जगामध्ये. खूप श्रीमंत माणसं होऊन गेली. प्रत्येक श्रीमंताची गाठ घ्या. त्याला विचारा कसं काय बरं आहे का? तो सांगतो महाराज नुसतं दिसायला बरं आहे पण आयुष्यात काय खरं. दिसायला दिसतंय बरं पण काय खरं. त्याला म्हणायचं आयुष्य, त्याला म्हणायचा पैसा. पैशासारखी लबाड. अनेक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पैसा कमवू नका या मताचा मी अजिबात नाही. या जगात आल्यावर माणसानं पैसा हा कमवलाच पाहिजे. तुकोबराया सांगतात बाबा रे ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला जग काय अख्खं जगच त्याला किंमत देतो. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जग. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला हे जग किंमत देतो. मग या जगात विचार केला तर पैसा कमवा पण पुन्हा तुकोबराया पुरावा देतात जोडणी धन उदास विचारे वेचकारी हो उदास विचारे वेचकार हो उदास विचारे वेचकार उदास विचारे वेचकार कोडोनी आखाना उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकार उदास विचारे वेचकार
उदास विचार जोडून येतो कमवा, पण कसा? उत्तम व्यवहार करा. उत्तम व्यवहारानं कमवलेला पैसा त्याचा तळतळाट माणसाला कधी लागत. एक वाक्य सांगू का? नीट ऐका कीर्तनातले सगळे, नीट ऐका एक वाक्य. खिशात किती पैसा आहे किंवा खिशात पैशांचा खळखळाट असण्यापेक्षा, ऐकताय ना, खिशात पैशांचा खळखळाट असण्यापेक्षा खिशात असलेल्या पैशाच्या खळखळाटाच्या पाठीमाग कुणाचा तळतळाट. बस, किती पैसा कमवा खिशात, किती बी असू द्या, नीतीनं कमवा. ऐका वाक्य, नीतीनं, धर्मानं, अन्यायानं कमवलेला पैसा त्याचं पाप माणसाला लागत नाही. पण माणसाचा भ्रम असा झाला, 2 नंबरनं लबाडीनं कमवलेला पैसा त्याला वाटतं आपल्याला पैसा कमवताना कोणी बघितलं किंवा आपल्याला कोणी विचारात घेतलं, पण तसं नसतं. असं म्हणतात, मुंगीच्या पायात बांधलेलं घुंगरू त्याचा आवाज सुद्धा मंडपावाल्याकडे देवापर्यंत पोहोचत असतो. म्हणून आयुष्यात 2 गोष्टी, पैसा कसा कमवायचा आणि कर्म कसं करायचं, या 2 गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत. कितीही लपून करा, देवाला समजल्याशिवाय राहत नाही. मग कर्माच्याच बाबतीत विचार करायचं झालं तर मगाशी मी तुम्हाला धृतराष्ट्र सांगता राहिलो. ज्या धृतराष्ट्रानं आयुष्यात 100 पोरांना संस्कार दिले नाही, न संस्कार देता धृतराष्ट्र निघून गेला. जाण्या अगोदर त्याला डोळ्या देखत सगळं भोगावं लागलं. 100 पोराचा बाप केलेलं कर्म धृतराष्ट्राला कसं भोगावं लागलं ऐका. धृतराष्ट्राच्या आधीचा 8वा जन्म आहे, धृतराष्ट्राच्या आधीचा. त्या काळात सुद्धा राज्याचा राजाच होता तो. आयुष्यभर त्यानं फक्त एक डोक्यात ठेवलं होतं. त्या काळात तो राजा असताना सुद्धा जंगलात शिकारीला निघाला. आणि पूर्वीच्या राजांचा नियम होता, शिकारीला गेल्यानंतर शिकार केल्याशिवाय पुन्हा माघारी यायचं. जर राजा दशरथाच्या बाबतीत जर विचार केला तर राजा दशरथाला सुद्धा हेच भोगावं लागलं. शिकारीला गेला होता, दिवसभर शिकार बघितली पण मिळाली नाही. पण एक ध्यानात होतं, सायंकाळच्या वेळेला जिथं पाणी आहे तिथं सायंकाळच्या वेळेला का होईना पण शिकार येणार आहे हे राजा दशरथाला माहिती होतं. आणि आवाजाच्या दिशेनं बाण सोडणारा एकच धनुर्धारी होऊन गेला, त्याचं नाव आहे राजा दशरथ. आवाजाच्या दिशेनं बाण सोडला होता. तो बाण श्रावण बाळाला चुकून लागला होता, पण चुकून लागलेलं कर्म सुद्धा भोगावं लागलं त्याला. मग ऐका, धृतराष्ट्राच्या बाबतीत तेच घडलं. 8वा जन्म आधीचा एका राजाचा राजा होता. जंगलात शिकारीला निघाला. शिकार समोर दिसली, हरिण समोर दिसलं, भात्यातला बाण काढला आणि हरणाच्या दिशेनं सोडला. जसा हरणाच्या दिशेनं पहिला बाण सोडला तसा त्या हरणानं तो हुकवला. पहिला हुकला म्हणून दुसरा मारला, दुसराही हुकवला, तिसरा बाण भात्यात न काढणार तेवढ्यात मायबाप समोरचं हरिण दिसायचं बंद झालं. आणि शिकार आपल्या तावडीतून निसटून गेले हे त्याला सहन झालं नाही. सहन झालं, त्याला वाटलं माझ्या तावडीतनं शिकार जाते. अभिमान होता त्याला, अहंकार होता. आणि एक ध्यानात ठेवा, ज्याला अहंकार झाला ना त्या भल्या भल्याचं वाटोळं झालं. भल्या भल्याचं राजा रावणाला अहंकार पण दिला नाही देवानं. अहो संतांच्या बाबतीत विचार केला तर नामदेव रायाला झालेला अहंकार देवानं पचू दिला नाही. माझ्या हनुमंतरायाला झालेला अहंकार देवानं पचू दिला नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहे. अहंकार झाला त्याला, जिथं अहंकार झाला अभिमाने नाडीला, तुका म्हणे वाया गेला. त्याला विरोधाभास अजून एक प्रमाण बघायला मिळतं, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अशी 2 प्रमाण, अहंकार गेल्यावर देव होता येतं. म्हणून नामदेवराया सुद्धा देवाजवळ मागणी खूप सुंदर मागतात. अहंकाराचा वारा नरा गोरा जाता, अहंकाराचा वारा नरा गोरा जाता, अहंकाराचा वारा नरा गोरा जाता, अहंकाराचा वारा नरा गोरा जाता. कल्पनेची माता नव
नको लागू देऊन. त्या धृतराष्ट्राला अहंकार झाला. आदल्या जन्मीचा सांगतो बरं का, 8वा जन्म आधीचा. अहंकार झाला, राग सहन झाला नाही. शेजारी गारगोटी पडली होती, गारगोट्या घेतल्या आणि गारगोटीवर गारगोटी अशी घासली. आणि जशी गारगोटीवर गारगोटी घासली तसं काय झालं असेल, जाळ तयार झाला. आणि जसा जाळ तयार झाला तसा जाळ झालेला तयार झालेला जाळ, त्या जाळानं त्यानं जंगलालाच वनवा लावला. अख्खं जंगल जाळून टाकलं. वनवा लावला. वनवा एवढा भयान होता. मायबाप त्या वनव्याला पशु कळले नाही, प्राणी कळले नाही, पक्ष्यांची पिल्ल कळली नाही, प्राण्यांची पिल्ल कळली नाही. त्याला काय आहे, तो वनवाच आहे. धृतराष्ट्राला हे माहिती होतं, जंगलाला ज्या अर्थी वनवा लागलाय त्या अर्थी यात आता ते हरिण वाचणार नाही, वाचणार. माझ्या हातून नाही, पण मी घडवलेल्या वनव्याच्या हातून मात्र त्याचा जीव. जर वनवा लागला होता तर माझा तुम्हाला हा प्रश्न आहे, चूक तर तशी हरणाचीही नव्हती आणि चूक तशी कोणत्या प्राण्याचीही नव्हती, पण यानं वनवा लावला. त्या वनव्यामध्ये मायबाप अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागला. आणि त्या जंगलात एक सर्पिणी आली होती. 100 पोरं झाली होती त्या सर्पिणीला. 100. वनवा आपल्या दिशेने येतो हे सर्पिणीच्या लक्षात आलं. जसा वनवा आपल्या दिशेने येतो हे सर्पिणीच्या लक्षात आलं, तशी ती सर्पिणी एक एक पिल्लू घ्यायची ना आपल्या घरट्यात नेऊन ठेवायला लागली. आपल्या बेळात त्या घरट्यात नेऊन ठेवायला लागली. पण मायबाप शोकांतिका सांगावीच वाटते आपल्या महाराष्ट्राची. ती सर्पिणीची पिल्ल होती, ती प्राण्याची पिल्ल होती, ती माणसाची पिल्ल नव्हती. आई बापाला सोडून राहिला. पिल्ल जसं आत ठेवलं, सर्पिण बाहेर यायला लागली, तसे तिच्या माठीमाग तिची पिल्ल यायला लागली. एक एक पिल्लू आत न्यायची, पुन्हा ती पिल्लू बाहेर यायला लागलं. सर्पिणीच्या लक्षात आलं, ही पिल्ल आता आपल्याला सोडून राहायला तयार. खेद वाटतो आपल्या महाराष्ट्राचा. जरा पुरं मोठी झाली की आईबापाचं अस्तित्व अमान्य करतात. मी शेवटी आईबाप हा विषय तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगून जाईल. माझा नियम आहे कीर्तनाचा, मी सप्त्यात कधी आईबाप येऊ देत नाही. आणि वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात शेवटचे 5 ते 10 मिनिटं फक्त, मध्ये आले जास्त नाही. मी शेवटचे 5-10 मिनिटं तुम्हाला आईबाप हा विषय सांगताना हे नक्की बोलून जाईल. त्या पिल्ल्या सर्पिणीच्या मागे ती पिल्लं यायला लागली. सर्पिणीच्या लक्षात आलं, पिल्लं आपल्याला सोडून राहत नाही. सर्पिण स्वतः आधी घरट्यात निघाली. तोपर्यंत बराच उशीर झाला. वनवा जवळ आला आणि त्या वनव्यानं त्या सर्पिणीची 100च्या 100 पिल्लं जाळून राख केली. राख. वनवा एवढा भयान होता, आत गेलेल्या सर्पिणीचे डोळे सुद्धा जाळले त्या आगीनं. एवढी भयान वनवा होता. काही वेळानंतर वनवा शांत झाला. डोळे गेलेले जळालेले ती सर्पिण घरट्याच्या बाहेर यायला लागली. आणि जशी बाहेर आली तशी तिच्या अंगाला आपल्या पिल्लांची राख लागली. आणि ती आई होती, त्या आईचं प्रेम आहे. मायबाप मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, 3 दुःख कधीच कुणाच्या वाट्याला येऊ नयेत गड्या. एक पहिलं दुःख, मुलगा लहान असताना, लेकरू लहान असताना त्या लेकराची आई कधी मरू नये. सगळ्यात भयान दुःख असतं त्या लेकराच्या वाट्याला. बालपणात कधी कुणाची आई मरू नये. ऐका, बालपणात कधी कुणाची आई मरू नये. तरणात अठा कधी कुणाचा पोरगा मरू नये. आणि म्हातारपणात कधी कुणाची बायको मरू नये. सगळ्यात मोठी दुःख आहे त्या जगातली ती. विचारा, म्हातारपणात विचारा, ज्याची बायको ज्याला सोडून गेली, विचारा ते दुःख काय असतं मायबाप. किंवा म्हातारपणात कधी कुणाचा नवरा सोडून जाऊ नये. विचारा त्या माऊलीला, जिचं मालक तिला सोडून गेलं, दुःख नाही सहन हो. सर्पिणीच्या डोळ्यात एक 100 पुरं जळून राग झाली त्या सर्पिणीची. आणि मायबाप, जेवढा संसार आपण चांगला करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला संसार पक्षी करतात. मायबाप, पक्षी प्राण्यांसारखा आणि पक्षासारखा संसार आपल्याला जमत नाही गड्या. सुगरण नावाचा पक्षी आहे बघा. सुगरण, सुगरण म्हणजे स्वयंपाक करते ती सुगरण नाही, पक्षी बी आहे एक सुगरण नावाचा. त्या सुगरणीचं घरटं कधी बघितलं? कुठं असतं? आता झाडाला असते. मला बी कळते की आता मी एवढा बी अडाणी. झाडाला असतं, पण कुठल्या? विहिरीच्या कडच्या. नुसतं विहिरीच्या कडाला नाही, जी फांदी विहिरीत लोंबली का त्याच फांदीला त्या सुगरणीचं घरट असतं. विचारा कधीतरी त्या सुगरणबाईला, का गं बाई, एवढी आजूबाजूला मोठमोठाली झाडं तुला नाही दिसली? ती सुगरण सांगेल, दादा नक्की दिसतात ही झाडं, पण मी माझे पिल्ल, भविष्यात मला पिल्ल होणार आहे, या घरट्यात मी माझ्या पिल्लांना जन्म देणार आहे. यदा कदाचित जर सरपटणारा प्राणी जर झाडावर चढलाच तर त्याला घरट्याच्या दिशेने यावं लागेल. सुगरणीचं घरट असं लांब असतं बघा, 1.5 फूट लांब असतं, उलट असतं, खालून वर जावं लागतं त्याला. पिल्ल जर यदा कदाचित झाली त्या घरट्यात राहायला लागली, सरपटणारा प्राणी जर झाडावर चढलाच तर त्याला पहिल्यांदा खाली यावं लागेल, पुन्हा तितकंच वरती यावं लागेल. वरती येत असताना वरचा शेपूट सुटणार आणि तो सरपटणारा प्राणी खाली पाण्यात पडणार. एवढं डोकं कुणाचं आहे? हा, आपलं बरं आहे ना?
आपल्याला एक घर बांधणं होत नाही आयुष्यात. तिकडलं बिताड पाड, तिकडं बांध, तिकडला गोटा काढ, आणि मग मारताना म्हणतो लगा एक घर कसं होईल तुझ्याच्यानं. प्राण्यांकडनं शिकण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत. तुकोबराय अजून एक पक्ष्यांचा गुणधर्म सांगतात, एक अभंग लिहितात तुकोबराय. पक्षी अंगणी मुतरती ते का गुंतून यारा. हे पक्ष्यांचा गुणधर्म माणसाला आयुष्यात जपला पाहिजे. त्या पक्ष्यांकडनं घेण्यासारखं आहे. त्याचं एकदा पोट भरलं ना, पक्षी तर जास्त वेळ थांबत नाही. तसं माणसानं आयुष्यात जपलं पाहिजे. पण माणसाचं असं झालं, विचार करण्याची दृष्टी माणसाची इथपर्यंत बदलत गेली. मी नक्की सांगेन, चालत असताना किती किलोमीटर अंतर चालतोय याच्यापेक्षा, वाक्य नीट ऐका बरं, चालत असताना आपण अंतर किती चालतोय याच्यापेक्षा चालत असताना आपण कोणत्या दिशेनं चालतोय हे तितकंच महत्वाचं. दिशा लय महत्वाची आयुष्यात. माणसाच्या दिशा बदलली की अख्खं आयुष्य बदलत असतं माणसाचं. त्या सुगरणीला विचारलं घरट्याचं वर्णन, त्या सुगरणीनं सांगितलं. त्याचं वर्णनही आलं बघा एके ठिकाणी. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाला टाकला. माणसाची आपण पिलांचं रक्षण करतो, आपण आपल्या मुलांचा सांभाळ करतो, याच्यात काय नवल आहे. त्या सुगरणीनं अख्खं आयुष्य उलट टांगून घेतलं झाडाला आपल्या लेकरांसाठी. हे गुणधर्म घेण्यासारखे आहेत पक्ष्यांकडे. म्हणून ऐका, आणि त्या सर्पिणीला वनवा लागला. एक सांगू का गड्या, अजून एक गुणधर्म घेण्यासारखा आहे. तुम्ही एखादा पक्षी घ्या आणि त्या पक्षाचे पंख छाटा. तुम्ही पंख छाटा आणि त्या घायाळ झालेल्या पक्षाला विचारा, कुठं जातोस आता बाबा, तुला पंख नाही राहिले, तुला उडता येणार नाही, कुठं जाणार आता तू. त्यावेळेस तो घायाळ झालेला पक्षी सुद्धा सांगतो, दादा माझी पिल्ल माझी घरी वाढ बघता. प्रभाते तारी याची जाय पक्षी, प्रभाते तारी याची जाय पक्षी, याची जाय तेथे प्रभाते तारी याची जाय, प्रभाते तारी याची जाय पक्षी, प्रभाते तारी याची जाय पक्षी, पिलू बाट पाहे, पिलू बाट पाहे, पिलू बाट पाहे उपवासी पक्षी, प्रभाते तारी याची जाय, प्रभाते तारी याची जाय. टाळ्या वाजवा एक दामोल महाराज, क्या बात. प्रभाते तारे यासी जाय पिल्लू वाट पाय. मग बघते उपवास असणारं पिल्लू वाट बघत असतं. त्या घायाळ झालेल्या पक्षाला विचारा, अहो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आईबापाला घरातनं बाहेर काढताना त्यावेळी सुद्धा ते आईबाप घायाळ होत्या का, तर त्यांचं आयुष्य राहिलेलं नसतं जास्त. त्यांची फक्त एकच इच्छा असते, राहिलेलं आयुष्य राहिलेले आपल्या मुलाबाळांच्यात आणि नातवंडाच्यात खर्च करावं, एवढीच त्या म्हाताऱ्या झालेल्या आईबापाची इच्छा असते. पण शोकांती काय आपली, वृद्धाश्रम भरून चालले आपल्या महाराष्ट्रात. काय गुन्हा केला त्या आई बापानं म्हणून त्यांच्यासाठी वृद्धाश्रम निघालं. काय गुन्हा केला, मुलं लहानाची मोठी केली हा गुन्हा आहे, मुलांचा सांभाळ केला हा त्यांचा गुन्हा आहे. मी तुझ्यासाठी जीवन रे बाळा, तुझी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुझी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुझी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुझी नाही पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच दाना नको देऊ कशाला.
ते जा कधीतरी त्या वृद्धाश्रमात आणि विचारा तिथल्या म्हाताऱ्या झालेल्या आई बापाला. सांगून जातो माझ्या जीवनात घडलेला प्रसंग आहे. हे बारामती तालुक्यात तांदूळवाडी नावाचं गाव आहे, बारामती तालुका. आणि अगदी तांदूळवाडी पासून 2 किलोमीटर पुढे माझं कीर्तन आहे. आदरणीय सेमके दादा बी होता आमच्या चॅनल शूट करताना. कीर्तन झालं आणि काहीतरी वेगळं आपल्याकडनं घडावं म्हणून कीर्तन संपलं. येता येता त्या वृद्धाश्रमात भेट द्यावी असं मनाला वाटलं. गाडी लावली आज चालत जात असताना नेमकं दाराच्या कडेला एक आजीबाई बसल्या होत्या. असा माझा पोशाख बघितला आणि त्या आजीबाई माझ्या जवळ आल्या, पाया पडल्या माझ्या. मी आजीचं दर्शन घेतलं. मी विचारलं, आजी कोण्या गावचं तुम्ही? आजीनं सांगितलं, महाराज मी लातूरकडची आहे. एवढ्या लांब नाही इकडं कस काय? ती म्हटली, महाराज मला एवढ्या लांबचं काहीच माहित नाही. हे गाव कुठलं हे कधी आयुष्यात इकडं कधी येणंही झालं नाही. मग तुम्ही इकडं कसं काय? कुणी नाही का तुम्हाला? ती म्हणले, तसं नाही, 2 मुलं आहेत मला. एक पोरगा वकील आहे माझा, एक पोरगा शिक्षक आहे, चांगल्या पदावर नोकरीला आहे. मग तुम्ही इकडं? त्यांनी सांगितलं, माझ्या पोरांचा काही दोष नव्हता. एक सांगू का अजून एक वाक्य आतलं? तुम्ही कितीही वाईट वागा आई बापाशी, कितीही वाईट वागा आई बापाशी, या जगात एकमेव कोर्ट असा आहे त्याचं नाव आई आहे. त्या आईच्या या कोर्टात केलेला प्रत्येक गुन्हा तुमचा माफ होत असतो, त्याचं नाव आई आहे. किती मोठा गुन्हा करा, एकाच कोर्टात तो गुन्हा माफ होईल, ती म्हणजे तुमची आई आहे. त्या आईनं सांगितलं मला, महाराज माझी मुलं लई चांगले, पण ज्या दिवशी त्या पोरांचं लग्न झालं 2 सुना घरात आल्या आणि त्या सुनांना फक्त माझं काही हे झालं नाही, म्हणजे माझं राहणीमान त्यांना आवडलं नाही. त्यांनी सांगितलं, एक तर म्हातारी घरात राहील, नाहीतर आम्ही घरात राहू. पोरांनी मात्र निवड करताना माझी नाही केली. मग काय त्या तांदळात ताकद असेल गाड्या आजपर्यंत कळलं नाही. जो पोरगा लग्नाच्या आधी आय माझी आई अशी, आय तुझ्या हातासारखी चव कुणालाच नाही. कधी कधी लग्नाच्या आधी एकदा तांदळाचा मारा गाड्यावर झाला की तोच पोरगा आईला म्हणतो, आई तुला काडीची अक्कल? शोकांती काय विचारलं त्यावेळेस त्या आजीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या आजीने सांगितलं, महाराज आता इथं मी जे राहते ना, इथं जे मी राहते ना, ही फक्त आता मरणाची वाट बघते मी, फक्त मरणाची वाट. लय सेवा होती इथं माझी, पण आता इथं नाही करमत मला. का काय विचारलं बरोबर त्या आजीने सांगितलं, 2 नातवंड आहेत माझी लहान, आठवण येते त्यांची. आणि म्हातारी झालेली माणसं खाण्यासाठी जगत नाही, जगायला लागतं तेवढंच खातात आणि आपल्या आयुष्याची वाट बघत असतात. शोकांती काय आपल्या महाराष्ट्राची नेहमी कीर्तनामध्ये सांगतात, तिकडचा आपला विषय नाही. मी घायाळ झालेल्या पक्षाबद्दल तुम्हाला सांगत होतो. विचारलं त्या पक्षाला तेव्हा ते पक्षी सांगते, दादा माझी पिल्लं माझ्या घरट्यात वाट बघत आहे, त्यांच्याकडे जाणं माझं काम आहे. खसपटत खसपटत का होईना मी माझ्या घरट्यापर्यंत जाईल, नुसती पिल्लं जरी डोळ्याने दिसली तरी मी माझा प्राण सोडायला तयार आहे. मग मायबाप त्या आजीला ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्या आजीच्या सुद्धा मनावं असं वाटलं, तुम्ही दिलेलं प्रमाण राहिलं. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच कान नको देऊ कशाला, नको दे गावा, दाऊ जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पावन प्राण सोडिले माझ्या बाळा, तुने नाही पाणी पाजले. याच्यातलं शेवट जर वाचलं ना, काय वर्णन केलं. पुष्प फुला सजविली डोई, स्मशानात मी बांधली खोली. हे जर वाक्य ऐकलं तर नीट ऐका गड्या बसलेले. किती मोठा बंगला असू द्या तुमचा, किती मोठं घर असू द्या तुमचं, आयुष्य जरी तुम्ही त्या बंगल्यात काढलं तर सगळ्यांचं शेवटचं घर ठरलेलं आहे, ते म्हणजे 4 पत्र्याची खोली प्रत्येकानं आधीच आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे, त्याचं नाव स्मशानभूमी. लक्षात ठेवा, किती अन्याय करा एखाद्यावरती, ऐका, किती अन्याय करा, किती बी जळा एखाद्यावरती. आता जळायचा लय प्रकार निघाला. अनेक वाक्य नक्की नेहमी लक्षात ठेवा, माणसानं मळका असावं. काय म्हणतोय? माणसानं थोडं मळका असावं, पण अंतकरणातनं जळका असू नये. जळकी माणसं लगेच लक्षात येतात, त्याच्या तोंडावर न कळतं हे कसलं आहे, म्हणून जळक कधी नसू नये माणसानं. जळा ज्ञान एखाद्याचं वाढत चाललं तर जळा, आपण त्याच्यापर्यंत का जात नाही, जाण्याचा प्रयत्न करा, तिथं आपण दाखवा.
हे तसं नाही, ह्याला लय कीर्तन आहे की मला नाही की म्हणून जळायचं. या आमच्या वातला कुणाचा वातला कुणा वातायचा म्हणून आमच्या वातला. हे बसलेल्या वातला असं तर बसलेली म्हणली असतील का आमचीच माप काढायला लागला. त्यापेक्षा तुमचं काहीच बोलणार नाही. आमच्यातले आमच्यात तशी म्हणत नाही आमच्यातलं कुणी, बरं का. फक्त एक आपलं उदाहरण द्यायचं झालं. त्या घायाळ झालेल्या पक्षिणीला विचारलं आणि तिनं सांगितलं, दादा माझ्या पिलांकडे निघाली मी. एक वर्णन आलं बघा, जुना चित्रपट होता, जुना चिमणी पाखरं नावाचा. चिमणी पाखरं ह्यांच्याकडे लिहिते. पिक्चर लागला की पहिली रडायची घाई. रडायची घाई म्हणण्यापेक्षा त्या दुःखच दाखवले का आईच. आपली मुलं त्या आईपासून कशी बाजूला झाली, त्रास कसा दिला आपल्या मालकानं, त्या मुलांपासून दूर कसं राहावं लागलं, हे शिकवलं त्या पिक्चर मध्ये. आणि जुने चित्रपट नाही राहिले आता काय सगळा दागडदिंगा झाला, आता काय नाही राहिलं. चित्रपटात एक गाणं होतं बघा, काय केलं त्या आईनं आपल्या लेकरासाठी ऐका, त्या पक्षानं आपल्या पिलांसाठी काय काय केलं ऐका. तिनं बांधलं घरट, तिनं बांधलं घरट, तिला बेसावा निवारा, तिनं बांधलं घरट, तिला बेसावा निवारा, घेऊन या पक्का खाली भरविला मोतीचा राणा, ओढ रक्ताला लागले लागे काहुल फुटाया, पक्षिणी गाई पिलाला भेटाया, पक्षिणी जाई पिलाला भेटाया, माया मंदिर आले आपल्या पिलांकडे जायला निघते तसं हे माणसाचं आयुष्य आहे. मुलांनी एकदा आईबापाला घरातनं बाहेर काढलं की ते आईबाप सुद्धा तसे घायाळ होतात त्या पक्षाप्रमाणे आणि आपल्या घरट्याकडे जायला निघतात. पण त्यांना माहिती असतं आता मुलं आपली राहिली नाही. आणि एक ध्यानात ठेवा, या जगाचा नियमच असा आहे, इथं येताना सुद्धा कुणी सोबत आलं नाही आणि जाताना सुद्धा कुणी सोबत काही नेलं नाही. आला म्हणून आनंद सगळ्याला झाला, गेला म्हणून दुःख जास्त दिवस कुणाला झालं नाही झालं. आपण मेल्यानंतर फक्त 13वा होईपर्यंत माणसं वाट बघतात. त्याला काय म्हणतात आपल्या इकडं, गोड जेवण म्हणतात ना. जास्त दिवस आपल्याला माणसं लक्षात ठेवत नाही का, तर आपलं कर्तृत्व तसं नाही. कर्तृत्व तसं होतं म्हणून श्री तुकोबरायांचं नाव आजही निघतं. कर्तृत्व तसं होतं म्हणून ज्ञानोबरायांचं नाव आजही निघतं. छत्रपती शिवराय निघून गेले, आजही नाव का, तर त्याच्या पाठीमागं कर्तृत्व तेवढं होतं. आपलं सुद्धा नाव निघणार माग, पण कर्तृत्व आपलं तेवढं. एखादा चांगला वागत असेल तर निश्चित माणसं चांगले म्हणतात. आणि एक सांगू का, आपलं कर्तृत्व सिद्ध होण्यासाठी आपलं वागणं तसं असावं लागतं. हा, आणि आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, पुढे जात असताना आपण प्रगतीच्या दिशेने जात असताना आपला पाय ओढणारी माणसं ही आपल्या जवळची असतात, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. कोणी बी असू द्या, कोणी बी असू द्या. आणि नेहमी सांगतो मी, आयुष्यात आपल्या आयुष्यात दुर्जनामुळेच आपली किंमत वाढत असते, हे बी नेहमी लक्षात ठेवा. सज्जन माणसाची किंमत ही नेहमी दुर्जनामुळे वाढत असते. कुठेही जा तुम्ही, विचार करा. मी तुम्हाला बसलेले सगळे प्रश्न करतो, एक उत्तर द्या मला प्रामाणिक. आता कलियुगात असं झालं, सज्जन कोण, मी पारायणात सुद्धा सांगतो ही गोष्ट. सज्जन कोण आणि दुर्जन कोण हे कळायला तयार आहे का? आपला शहाणं कोण आणि येडं कोण हे कळायला तयार? इथं बसलेल्या पैकी
सगळ्याला माझा प्रश्न आहे, अगदी घरात तिकडे बसलेले इथं समोर ऐका. ज्याला ज्याला वाटतंय आपण सज्जन आहे त्यांना हात वर करा. एक बी नाही, बरं जाऊ द्या. ज्याला ज्याला वाटतंय आपण दुर्जन आहे त्यांना हात वर करा. आता जरा जड भाषी होती, कांबळे महाराजांना खालच्या भाषेत बोलतो खाली. ज्याला ज्याला वाटतंय आपण शहाणा शहाणं त्यांना हात वर करा. आख्या पाहुण्या रावळ्यात एक बी शहाणं नाही, अवघड आहे. बरं जाऊ द्या. ज्याला वाटतंय आपण येड आहे त्यांना हात वर करा. बसलेली म्हणतेली बुवा येड कसं हात वर करत, येडच आहे ना, त्याला काय कळणार आहे. पण सांगतो गड्या ऐका, सज्जन माणूस आजपर्यंत कधीच स्वतः हात वर करून सांगत नाही मी सज्जन आहे. सज्जनाची सिद्धता नेहमी दुर्जन माणसामुळे सिद्ध होत असते. नीट वाटते. ज्ञानोबा यांची सिद्धता झाली विसोबा खेचरामुळे सिद्ध झाली. 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवामुळे ज्ञानोबा यांची ख्याती उदयाला आली. जर चांगदेव वाघावर बसून आला नसता तर ज्ञानोबा यांना भिंत चालविली जडा भिंती हरली कांगयाची भाती. चालविली जडा भिंती हरली कांगयाची भाती. ओ मोक्षी मार्गिता संगती नाना बाबाचा, नाना बाबाचा साधका माय बाबा सगे हरे राम साधका माय मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. हे प्रमाण का तर चांगदेव वाघावर बसून आला. चांगदेव असताना वाईटच होता, वाईटामुळे चांगल्याची किंमत उदयाला येते. आणि चमत्काराशिवाय माणसाचं आयुष्य राहिलं नाही. आता त्या काळात ज्ञानोबा यांनी चमत्कार दाखवला नसता तर आज सोहळ्यात एवढी माणसं चाललीच नसती. रेड्याच्या मुखातनं वेद बोलवला. परिणाम कुणामुळे? विसोबा खेचरामुळे. मुक्ताईला मांडा सुद्धा खाऊ द्यायची इच्छा नव्हती त्या विसोबा खेचराची. मांड सुद्धा कुंभारवाड्यात गेली मुक्ताई. महिला मंडळ मांड कशा बसतात? जुना काळ इकडं नाही, बंदच झालं ते. काय काय गोष्टी ज्या गेल्या त्या पुन्हा आल्याच नाही. हे बऱ्याच गोष्टी आयुष्यात अशा यंत्र बरीच असे. ते जात होतं बघा पूर्वी, जात त्याचं नावच जात, ते न सांगताच गेलं जा, ते पुन्हा आलं नाही चालं. पुन्हा चिमणी होती जुन्या काळात, चिमणी, लाईट नव्हती, चिमणी होती, चिमणी. आता नाही राहिले आजी. त्या आजी बघा विचारा, त्या आजी, आजी म्हणजे अजिबात नाही राहिलं बुवा तसलं काय. चिमणी नाही राहिली, जात नाही राहिलं, उखळ मुसळ, मुसळ झाली माणसं पण मुसळ राहिलं. फार अवघड झालं सगळं. जुनं काहीच राहिलं नाही. काय सांगत होतो मी? जातेच्या आधी भेटायला भेटायला मांड मांड असं लक्ष पाहिजे होत असतात. बोलता बोलता कधी आमच्या बी ध्यानात न जात. तिकडून सांगितलं ना, हा दाजे आहेत आमचे, सगळ्याच दाजे आहेत. त्या खरं तर सांगू का, आलेच या दाजींमुळेच खरं तर या भागात परिसरात येण्याचा योग आला बरं का. दाजींचा जीव आहे माझ्यावर. एकदा यादव महाराजांच्या बदलीत म्हणजे आमच्या गुरुजींच्या बदलीत आलो होतो तेव्हा तुमच्या सगळ्याचं दर्शन झालं. त्याच्यावर तुम्हाला पुन्हा माझी आठवण नाही असं नाही म्हणत मी. ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. सगळ्यांचं दर्शन झालं. तिथून पुढे परत ही चालत आला. ऐका, मांड राहिलं नाही. मांड भाजण्यासाठी काय लागतं? खापर लागतं. मुक्ताई कुंभारवाड्यात गेली, अख्खा कुंभारवाडा शोधला त्या मुक्ताईने, पण खापरच तुकडा मिळाला नाही. कुंभारवाड्याला वळसा देऊन बाहेर निघणार तेवढ्यात कोपऱ्यात एक खापर दिसलं फुटलेलं मडकं. खापराचा तुकडा घेतला. काय आनंद झाला त्या मुक्ताईला. फाटलेल्या परकर मध्ये ते खापराचा तुकडा दडवला आणि मुक्ताई पळत घराकडे निघाली. निघाली असताना आडवाला विसोबा खेचत. आडवलं हसणारी मुक्ताई बघितली आणि त्यानं विचारलं कुठं चालले मुक्ते हसत. त्यानं सांगितले आज मांड खायला घालणार आहे माझा दादा मला. मांड्यासाठी खापर लागतो. कुठं आहे खापर? तिनं सांगितलं हे काय खापर नेण्यासाठी तर आलती कुंभारवाड्यात. खापराचा तुकडा दाखवला. त्या विसोबा खेचरानं मायबाप खापराचा तुकडा सुद्धा माझ्या मुक्ताईला नेऊ दिला नाही. घेतलेला खापराचा तुकडा जमिनीवर आपटला आणि दगडाने ठेचून ठेचून त्याचा भोगा केला त्या मुक्ताईच्या खापराचा. एवढं दुःख सहन केलं साधू संतांनी. खापराचा तुकडा सुद्धा मुक्ताईला घेऊ दिला नाही, सोबत नाही नेऊ दिला त्या विसोबा खेचरानं. परिणाम झाला मायबाप. रडणारी मुक्ताई ज्ञानदादानं बघितले. ज्ञानदादानं सांगितलं मुक्त्या काळजी करू नको, तुझा दादा आहे अजून. योगाग्र अग्नीनं आपली पाठ तापवली ज्ञानोबरायांनी, पाठ योगाग्र अग्नीनं. आणि मुक्ताईला लागणारं मांड भाजून दिला आपल्या पाठीवर. योगी
पावन मनाचा योगी पावन मना साहे अपराधना विश्वरागे दानवाने संती सुखे म्हणून ऐका ज्ञानोबरायाने दुःख सहन केलं समाजापुढे व्यक्त झाले तुकोबरायाने दुःख सहन केलं रामेश्वर भट्टासारखा वैरी होता तुकोबरायांच्या आयुष्यात म्हणून तुकोबरायांचं आयुष्य सिद्धत्वाला गेलं रामायणामध्ये रावण होता म्हणून रामायण आहे महाभारतामध्ये धृतराष्ट्र होता म्हणून राम महाभारत आहे आणि भागवतामध्ये कंस होता म्हणून भागवत आहे लक्षात ठेवा हे सगळं सिद्ध होतं नेहमी लक्षात ठेवा सज्जन माणसाची सिद्धता दुर्जन माणसामुळे सिद्ध होत असते तुमच्या सगळ्याचं मी मगाच्या बाबतीत कौतुक करीन का तर सज्जन माणूस स्वतः हात वर करून सांगत नाही मी सज्जन आहे म्हणून दुसऱ्यानं म्हटलं पाहिजे आमका आमकाना बस त्याच्यासारखा माणूस तेव्हा आपली सज्जनता सिद्ध होते म्हणून तुकोबरायांच्या आयुष्याचा विचार केला तर सिद्धता झाली तुकोबरायांना प्राप्त सिद्धता प्राप्त होण्यासाठी दुसरं काहीच केलं नाही माझ्या तुकोबरायांनी अख्खा आयुष्य जिजवलं एक काम केलं जगाच्या कल्याण हे पहिलं काम आहे आणि दुसरं काम मंगळ असणाऱ्या भगवान परमात्म्याचं नाव याच्यापेक्षा दुसरं तुकोबरायांनी काहीच केलं नाही पण भजन करत असताना तुकोबराया सांगतात मला भजनात माणसं नको आहे समाजापुढे भजन नाही एकांतवासामध्ये तुका म्हणे आम्हा एकांताचा वास एकांतामध्ये भजन केलेलं त्याचा परिणाम काय होतो तर ब्रह्मापर्यंत जाण्याची व्याप्ती प्राप्त होते ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा तुकोबराया सांगतात एकांतवासात मी माझ्या आयुष्यामध्ये भजन केलं अट्टहास दोनच गोष्टीचा तुकोबरायांनी केला एक जगाचं कल्याण आणि दुसरं स्वतःचा इहलोकाची यात्रा संपवत असताना देवाच्या चरणाजवळ कसं जाता येईल याचा फायदा बघत बघत देवाचं केलेलं भजन स्मरण किती भजन होतं शिंक जांभळी खोकला तू काची वेळ वाया गेला नाही तर सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान देणे सदा चित्त समाधान देणे सदा समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व आता हे पंढरपुरानेच म्हणावं आपण नुसता प्रयत्न करावा सदा सर्व काळ देवाचं भजन तुकोबरायाच्या मुखात होतं आणि म्हणून तुकोबरायाच्या मुखातनं वाक्य आलेलं असावं तुकोबराया म्हणतात बास गड्या भजन होतं आयुष्यभर नीतीनं वागलो म्हणून आयुष्यभर देवाचं भजन केलं म्हणून आणि आयुष्यभर जगाचा विचार केला या सगळा जो अट्टहास केला मी त्याचा मला आता तुकोबराया सांगतात केलेल्या अट्टहासाचा मला फायदा अभंगाचं साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता तुकोबरायांनी असं का म्हणावं शेवटचा दिस गोड व्हावा काय नेमकं घडलं तुकोबरायांच्या आयुष्यात म्हणून शेवट गोड झाला तुकोबरायांचा हाही बघितलं पाहिजे काय घडलं ऐका तुकोबरा आवाज द्या ना दादा थोडं काय घडलं तुकोबरायांच्या आयुष्यात ऐका शेवट गोड झाला या पाठीमागं म्हणायला कारण आहे अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीचा पांडुरंग परमात्मा साक्षात न्यायला आला तुकोबरायांना याच्यापेक्षा शेवट गोड तो काय असावा बर नुसता देव आला नाही नुसता आला नाही माझ्या तुकोबरायांसाठी 3 दिवस राहिला देवगावमध्ये 3 दिवस दशमीला आला देव एकादशीला राहिला आणि द्वादशीला तुकोबरायाला विनंती करतो देव चला ना तुकोबराया बराच वेळ झालो तुमच्यासाठी थांबलोय मी चला वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वाढ वेळ झाला उभा पांडुरंग असं म्हटल्याबरोबर मग तुकोबराया जागे झाले तुकोबराया म्हणतात देवा आलाय ना माझ्यासाठी फक्त 10 मिनिटाचा अवधी द्या ज्या जगासाठी अख्खा आयुष्य खर्च केलं ज्या गावासाठी मी माझा अख्खा धनसंपदा सगळी त्यांना वाटून टाकली त्या गावातला माझ्या बरोबर कोण येतंय का तेवढं मला विचारून येऊ द्या गेले तुकोबराया गावात प्रत्येकाला प्रश्न करतात अय येता का माझ्या बरं देवाला मला न्यायला कोण आला होता आमदार नाही देव गावातले म्हणले आजपर्यंत बुवा बरं होतं आजपर्यंत बुवा बरं होतो आता देवाच्याच घरी चला म्हणते काही खरं राहिलेलं दिसत गावकरी म्हणले तुकोबराया देव न्यायला कोणाला आलाय तुम्हाला ना तुमचं तुम्ही
जा. बरं तुकोबरायाचं जाऊ द्या, तिकडचं गाव जाऊ द्या, इथं बसलेल्यापैकी कुणा कुणाला वाटतं देवानं माझ्या घरी यावं असं कुणा कुणाला वाटतं? देव आपल्या घरी आला पाहिजे असं कुणा कुणाला वाटतं? एकाला बी नाही ना? तुमचं चेहराच सांगते त्याच्यामुळे काय अडचण नाही, एकाला बी वाटत नाही. बरं आता मला सांगा, इथं बसलेल्यापैकी कुणा कुणाला वाटतं देवानं आता मला उचललं पाहिजे? हात वर करा बरं. हा, ज्याला ज्याला वाटतंय त्यानं माझ्या गाडीपाशी जाऊन थांबा, जाताना मीच नेतो देवाच्या जवळ डायरेक्ट. ऐका, हे असायला बाळ, देवानं आपल्या घरी यावं हे सगळ्याला वाटतं, प्रत्येकाची इच्छा असते. पण आपण देवाच्या घरी जावं आपल्याला नाही वाटत. एवढं आपलं समर्पण नाही देवासाठी. जर निष्ठेनं सेवा केली असती तर निश्चित वाटलं असतं देवानं सुद्धा मला नेलं. गावकऱ्यांनी नाही म्हटल्याबरोबर तुकोबराय वाटलं हे जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे, कुणी नाही बाबा यांच्यासाठी केलं, इथंच राहून गेलं. तुकोबराय म्हटलं गावातले जाऊ द्या, पण नेमके घरातले तरी माझ्या बरोबर. जिजाबाई पशी आले तुकोबराय आणि स्वतःच्या बायकोला प्रश्न केला, जिजा अ जिजा येते का देव न्यायला आला मला? जिजीचं उत्तर तेवढं लय समर्पक होतं. जिजाबाई म्हटले मालक आले असते बरं का तुमच्या बरं, नक्की आले असते तुमच्या बरं, पण कालच आपली म्हैस व्याली आणि ती म्हैस माझ्याशिवाय कुणाला धार देत आहे का? आता विषय कशाचा होता? देव न्यायचा विषय होता. आणि जिजाबाई सांगते काय कारण? पण ज्याच्या प्रारब्धात आहे त्यालाच देवाच्या जवळ जाण्याची जागा आहे. आयुष्यभर आयुष्य काढलं तुकोबरायांसोबत, पण जिजेला देव नाही कळाला. आयुष्य काढलं समाजाने तुकोबरायांसोबत, समाजाला देव नाही कळाला आणि तुकोबराय नाही कळाले. तुकोबरायाला वाटतं हे कुणी नाही, आपलं कुणीच नाही, आपलं एकट्यानं जाणार. तुकोबरायांनी विमानात पाय ठेवला आणि मग मागच्यांना विनंती केली, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडू. जातो आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम. देवाच्या चरणाच्या जवळ ज्या दिवशी तुकोबराया बसले त्या दिवशी तुकोबरायाने म्हणावं शेवटचा देश गोडवा. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, भाऊ गोड झाला. शेवट तो माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. शेवट साधत असताना तुकोबर म्हणतात बा शेवट तो भला माझा. हे दोन्ही अभंग तसे बघायला गेले तर अगदी समानार्थी अर्थ दर्शवणारे अभंग आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस, आणि शेवट तो भला माझा बहु गोड झाला. काय झालं तर आलो निजाच्या माहेरात, तसं आता निश्चिंतीने बघा. अर्थ जर विचारात बारक्याने विचार केला तर आता निश्चिंत होणं म्हणजे देवाच्या चरणावर जवळ जाणे. आणि इकडं काय सांगतात, आलो निजाच्या माहेरा म्हणजे देवाच्या चरणावर. दोन्ही अभंग बघितले तर बऱ्यापैकी जरा एक दोन कडवी समान अर्थ दर्शवतात. म्हणून ऐका तुकोबराय म्हणतात शेवट तो याच्यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करूयात. एकदा आदरणीय आपल्या इंदापूर भागाचं वैभव बांधकाम समितीचे प्रमुख आदरणीय आमचे प्रवीण भैया माने या ठिकाणी उपस्थित झाले. दादा तुमचंही मनापासून अगदी असं कसं असतं माहिती का, या माणसांना एकतर वेळ नसतो, या वेळात वेळ काढून इथपर्यंत येणं, कीर्तनात बसणं. असं तर कीर्तनात सहजासहजी कोणी बसत नाही, पण प्रवीण भैयाचा मोठेपणा आहे. आदरणीय कर्मयोगी ना हा छगन अण्णा आपली भेट झाली होती, नक्की झाली होती. अण्णाचा माझा फोटो अजून माझ्याकडे नक्की झाली होती. अण्णा आहे आमचे प्रवीण भैया, अशी मोठी माणसं कीर्तनात बसली की जरा अजून आरास येते, अजून बरं वाटतं. असू द्या सर्वांचं. शेवट आबासाहेब आहे, आबासाहेब ना अभंग अभंग दादा तुम्ही आला. ऐका मी शेवट आभारात सगळ्याचे पुन्हा एकदा नाम निर्देश करेन. तुकोबराया सांगतात याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट का गोड झाला हे तुमच्यापर्यंत सांगितलं. मग एकदा शेवट गोड झाला की आता निश्चिंतीने पावलो विसावा हुंडलिया गावा. विसावा म्हणजे देवाच्या चरणाजवळ चिरकाल वास्तव्य झालं तुकोबरायांचं. म्हणून तुकोबराया म्हणतात हुंडलिया धावा तृष्णेची. आणि हे जगलेल्या आयुष्यात तुकोबराया सांगतात माझी मला काय वाटतं कवतुक वाटे झाली आवेचाचे नाम मंगळाचे तेने
मंगळ असणाऱ्या भगवान परमात्म्याचं मंगळ असं नाव मी माझ्या मुखामध्ये धारण केलं. असो, ज्या निमित्तानं हा कार्यक्रम या समस्त काळेल परिवारानं आयोजित केला त्या निमित्तानं बोलणं वक्त्याचं आज कर्तव्य राहतं. या न्यायाला अनुसरून आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. या संपूर्ण काळेल परिवाराचा आधार निघून गेला. एक सांगू का गड्या, मी नेहमी कीर्तनामध्ये एक वाक्य सांगत असतो, कसं का असं ना, किती वय झालेला म्हातारा बाप आपल्या घरात असलाच पाहिजे. किती वय होऊ द्या त्याचं, किती कसाही असू द्या, पण म्हातारा असणारा बाप मात्र आपल्या घरात असला पाहिजे. तुम्ही म्हणाल म्हातारा झालेल्या बापाची घरात काय गरज आहे? ऐका बरं, कसा का असना, म्हातारा झालेला बाप जोपर्यंत घरात आहे, म्हातारा झालेला बाप जोपर्यंत घरात आहे, तोपर्यंत येणा जाणाऱ्याची पापी नजर कधी घरावरती पडत, कारण बाप घरात असतो. हक्काचा बाप घरात असला ना, एक नेहमी लक्षात ठेवा, या घरात 2 व्यक्ती अशा आहे, एक म्हणजे तुमची आई आणि दुसरा म्हणजे तुमचा बाप. ही 2 माणसं आयुष्यात अशी आहे, देवाला प्रत्यक्ष स्वरूपात प्रत्येकाच्या घरात अस्तित्व निर्माण करता आलं नाही, म्हणून देवानं आई नावाचं दैवत आणि बाप नावाचं दैवत प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या घरामध्ये देवानं दिलं. प्रत्येकाच्या घरातले आई बाप हे प्रत्येकाचे आई देवच आहेत, एवढं मात्र माणसानं नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. कितीही मोठं घर बांधा तुम्ही, ऐका, त्यापेक्षा अजून सोपं करून सांगतो, त्यापेक्षा अजून सोपं करून सांगतो तुम्हाला. ऐका, एखाद्या मंदिरात जा तुम्ही, जा मंदिरात कधीतरी, ज्या मंदिरात दिवा चालू आहे, ज्या मंदिरात दिवा चालू आहे त्याच मंदिराला शोभा असते. नीट ऐका, एकदा मंदिरातला दिवा विजू द्या, मंदिरात जायला शोभा वाटत नाही, अगदी स्मशानासारखं वाटतं, त्या मंदिरात जायला शोभा नाही. तसं घरात नाही, एकदा आईबाप निघून जाऊ द्या, आपल्या घरातल्या देवाऱ्यातला दिवा विजला म्हणून समजा. आई निघून गेली की देवाऱ्यातला दिवा विजला. एका ठिकाणी खूप गोड वर्णन आलं बघा, विजला नंदादी कसा जाऊ मी मंदिरी, विजला नंदादी कसा जाऊ मी मंदिर, सावरी ग माझी आई मला किती प्रेम देई, सावरी ग माझी आई मला किती प्रेम देई, विजला नंदादी. एकदा घरातला नंदादीप विजू द्या, ऐका, घरातला देवाऱ्यातला दिवा विजू द्या, देवाऱ्याला किंमत नाही, आणि घरात नाही जाऊ द्या, घरात नाही जाऊ द्या, घरात नाही जाऊ द्या, त्या घराला किंमत नाही. तुम्ही किती मोठं घर बांधा, किती मोठं घर बांधा, हे पाठीमागची इमारत तुम्हाला दिसत असेल, हे पाठीमागचं घर तुम्हाला दिसतंय, हे घर जसं डोळ्यानं दिसतंय तसं या घराचा पाया, पाया बसा बसा राहू द्या, बसा खाली तर बसा तुम्ही, या घराचा पाया मात्र कुणाला डोळ्यानं दिसत. आणि नेहमी लक्षात ठेवा, संसारामध्ये संसारामध्ये पाया बनून राहण्याचं काम हे घरातले आपले आईबाप करत असतात, म्हणून लक्षात ठेवा. तसा या परिवाराला सोडून गेला बाप आज 1 वर्ष पूर्ण झालं. काय माझं भाग्य ते म्हणावं, एका माळकरी माणसाच्या, एका वारकरी माणसाच्या वर्षश्राद्धाला माझं कीर्तन आहे, भाग्य आहे. नाहीतर वर्षश्राद्धाची कीर्तन करण्याचा योग येतो, कुठं धडकून मेलेलं, कुठं पिऊन मेलेलं, कुठं फाशी घेतली, कुठं काय झालं, असल्याचीच कीर्तन. पण आज भाग्य मानावं लागतं, उजळले भाग्य आता. का, कशासाठी, तर एका वारकरी माणसाचं वर्षश्राद्ध माझ्या हातून होतं, हे भाग्यच मानावं लागेल. तसं कोणाच्याही नशिबात असा योग कधी साधून येत नाही. आणि मी आल्यापासून यांनाही म्हणत होतो परिवाराला, मी यांना बघितलंय कुठंतरी, पण जेव्हा जेव्हा माझी कीर्तन या भागात झाले तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस हे बाबा मला दिसले होते. नेमकं आज ते इथं आल्यानंतर बॅनर बघितला, मी म्हटलं सुद्धा त्या वैभव दादाला, म्हटलं दादा तुमचे बाबा कीर्तन, म्हटलं कुठलंच कीर्तन त्यांनी आजपर्यंत सोडलं नाही भागात, याच्यापेक्षा दुसरा परमार्थ तो काय असावा. आणि या जगात याच्यापेक्षा दुसरा परमार्थ नाही आता राहिला. कीर्तन भजन असं तिथं जाणं, यात लाज नसती कधी मानायची. आणि या परिवाराच्या बाबतीत विचार केला तर कुणाचा तरी बाप निघून गेला, ऐका, कुणाचा तरी बाप गेला, कुणाच्या तरी कपाळावरचं कुंकू गेलं, कुणाचे तरी आजोबा निघून गेले, कुणाचे तरी पंजोबा निघून गेले, मायबाप राहिलं नाही या परिवारात. एक ध्यानात ठेवा, जोपर्यंत म्हातारी झालेली माणसं घरात आहे तोपर्यंतच घराला शोभा आहे. बाप निघून गेला, काय करतो बाप आपल्या परिवारासाठी. आणि कोणत्याही घरात जा तुम्ही, कोणत्याही परिवारात जा, प्रत्येक घरात तुम्ही एक प्रश्न करा, मीही तुम्हाला विचारतो, इथं बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला माझा प्रश्न आहे, तुमच्या घरात तुम्हाला सगळ्यात जास्त तुमचा पोरगा आवडतो का तुमची पोरगी आवडते? पांडुरंगाची शपथ आहे, खोटं बोलला तर थोडं, हा पोरगाच ना, का वंशाचा बरोबर दिवा लावतो म्हातारपणा,
त्याच म्हातारीला घरातनं बाहेर काढली. किती म्हातारी शेजारण्यापाशी जाऊन म्हणते नसतं झालं तरी कोण कोण वंशाचा त्यानं दिवा लावल्यावर कळतं हिला हे काय कामाचं नव्हतं. प्रत्येक आईला माझा प्रश्न, आई नक्की सांगेल माझा मला पोरगा प्रिय आहे. आणि कीर्तनात बसलेल्या प्रत्येक बापाला माझा प्रश्न आहे, प्रामाणिक उत्तर द्या प्रत्येक बापानं. तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यात जास्त तुमची पोरगी आवडते का तुमचा पोरगा आवडतो? हा, पोरगीच आवडते का? आई गेल्यानंतर या जगात बापावरती सगळ्यात जास्त प्रेम करणारं घरात पात्र कोण असेल तर ती घरातली पोरगी. विचारा या काळेल परिवारातल्या त्या 2 मुलींना आज प्रेम करण्यासाठी बाप राहिला नाही, हक्कासाठी बाप आता उरला. आणि पोरीसाठी माहेर कुठपर्यंत ऐका बरं का, पोरीसाठी माहेर कुठपर्यंत, जोपर्यंत माहेरात आपला हक्काचा बाप जिवंत आहे तोपर्यंतच पोरीसाठी माहेर आहे. बाप आहे तोपर्यंत हक्काचा चपला सोडायचा उंबरा असतो त्या पोरीसाठी. एकदा बाप निघून जाऊ द्या, पोरीचा हक्काचा चपला सोडायचा उंबरा मात्र त्याच दिवशी संपलेला असतो. भावाने कितीही प्रेम करू द्या, बापा एवढा जीव, भावाने किती चांगली साडी घेऊ द्या आपल्या पोरीला, तर पोरीला ती आवडत नाही. पोरीला आवडते खरं, पण बाप जाता जाता त्या पोरीला म्हणतो पोरी लेकानं कसली बी घेऊ दे, खिशात हात घालतो, 50 रुपयाची नोट असते त्या बापाच्या खिशात, ती बी कधी काळी साठवून ठेवलेली, तेवढी नोट काढतून पोरीला सांगतो पोरी एवढंच आहेत माझ्याकडे, याच्यात तुला तुझ्या संसारासाठी जेवढं काही लागल ना, जेवढं काही कमीत कमी घेता येईल तेवढं माझ्यासाठी घेऊन जा. हा म्हणणारा फक्त बाप घरात असतो. बाप निघून जाऊ द्या, हक्काचा माणूस संपला. चेतन दादा, बाप निघून जाऊ द्या, हक्काचा माणूस संपला गड्या. मग बाप गेल्यानंतर बापाची किंमत कळते आणि आई झाल्यावर आईची किंमत कळत असते. बाप झाल्याशिवाय बाप नाही आणि आई झाल्याशिवाय आईचं प्रेम नाही. 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करणारी ती फक्त आई असते. आणि मी मगाशीच तुम्हाला एक वाक्य सांगितलं, या जगात एकमेव कोर्ट असा आहे ज्या कोर्टात तुम्ही केलेले सगळे गुन्हे तिथं माफ होतात, तिचं नाव आई आहे आणि त्याचं नाव बाप आहे. हे 2च माणसं अशा जिथं आपले सगळे गुन्हे माफ होतात. कधी पोराचा बाप होतो नक्की ऐका गड्या, ज्या दिवशी जो पोरगा 4-4 हजार रुपयाचा ड्रेस वापरणारा पोरगा स्वतःच बनियन फाटलं तरी स्वतःसाठी कधी बनियन खरेदी करत नाही, त्या दिवशी पोराचा बाप झालेला असतो. 2-2 हजार रुपयाचा बोट वापरणारा पोरगा ज्या दिवशी स्वतःची स्लीपर चप्पल तुटते पण त्या चप्पलीला गाठ मारतून तशीच चप्पल घालतो, त्या दिवशी त्या पोराचा बाप झालेला असतो. आणि बापाचं दुःख फक्त पोरीने बघितलेलं असतं, तिला माहिती असतं. एका बापाचं शर्ट फाटलेला बघितलं आपल्या लेकीनं आणि ती लेक बापाजवळ आली आणि बापाला विनंती करते, बाबा ओ बाबा तो सदरा फाटला तुमचा हा शर्ट, किती दिवस याला घालणार आहे तुम्ही? त्यावेळेस तो बाप सांगतो, पोरी किती दिवस घालणार आहे सांगू का? जोपर्यंत तुझ्या डोक्यावर अक्षदा पडत नाही तोपर्यंत हा शर्ट माझ्या कायम अंगावरती तुला दिसेल. का हो बाबा, पैसा नाही का आपल्याकडे? पैसा आहे ना, पण तोच पैसा तुझ्या लग्नाला मला लागणार आहे, म्हणून तो बाप पै ना पै जमा करतो आपल्याला. आणि त्या लेकीनं बघितलेलं असतं दुःख काय आहे, सोरद्या लेकीनं बघितलेलं असतं दुःख काय आहे. आणि ती लेकच फक्त आपल्या बापाचं वर्णन करताना सांगते, माय बाप काय म्हणावं त्या लेकीनं ऐका. माझ्या डोळ्यातले आसवा कुणी मायेनं पुसताना उरी उडका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फटक्या सदऱ्याला कची ठिगळा तोडलेली उभ्या आयुष्याला त्याने जशी कातर लावलेली मला कसच होत या कुणी बाबा म्हणताना उरीहून का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. गोड वर्णन आलं त्या लेकीच, ती लेख वर्णन करते बघा. आता तुम्ही म्हणला, आता मला बी थोडं म्हणू त्या लेकीचं वर्णन केलं त्या बापा, आणि ती लेख सांगते रडता रडता दुसऱ्याच्या जवळ, हो त्याच्या फटक्या सदऱ्याला हो कशी ठिगळा जोडलेली
उमगलेली माझ्या डोळ्यातली आसवा कुणी मायेनं पुसताना उरीवून कदा टोया गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसवा. काय वर्णन आलं त्या लेखीचा आपल्या बाबा. लेख सांगते बाबा कोण्या रूपाने जन्माला आला आणि काय माझं भाग्य आहे तुमच्या पोटी मी जन्म घेतला अशी म्हणणाऱ्या लेखी आज आहे. त्यानं आयुष्यभर अख्खं शरीर झिजवलं आपल्या लेकीसाठी आपल्या मुलासाठी. का तर त्याला माहिती असतं संसाराचा गाडा उडण्याचं काम हे फक्त माझ्याकडे आहे. आणि एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, रथ घ्या तुम्ही रथ. रथ रस्त्यावरती तोपर्यंतच चांगला चालतो जोपर्यंत रथाची दोन्ही चाकं व्यवस्थित आहे तोपर्यंतच. रथाचं एक चाक कोलमडून पडू द्या अख्खा रथ ढासळल्याशिवाय राहत. आणि संसाराच्या बाबतीत संसार सुद्धा हा एक रथच आहे. या संसारात रथाची चाक म्हणजे त्या संसारातली आई आणि त्या संसारातला बाप आहे. एक चाक कोलमडून पडू द्या. या काळेल परिवाराच्या बाबतीत विचार केलं तर या रथाचं एक चाक गळून पडलं. आज 1 वर्ष झाली संसाराचा गाडा कोलमडायला लागला. एक बघा सुंदर गाणं आहे बघा आयुष्यात एक सुंदर गाणं होतं बघा जुन्या काळात. भातुकलेच्या खेळादरी राजाने करा भातुकलेच्या खेळादरी राजाने करा अर्धा भरती डाब मोडला दुरी एक कहाण. आज आमच्या ज्या दादांच्या पत्नी त्यांच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं. रथाचं एक चाक कोलमडून गेलं. म्हणून अशी माणसं आयुष्यात येतात आणि कधी निघून जातात कळत नाही. ऐका बाप काय करतो अजून थोडक्यात सांगतो बघा. आयुष्यभर तो नशिबाशी झटला आयुष्यभर तो नशिबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. काया शरीरात कामाची रवेत राहिला नेहमी पोटावरती हात फिरवीत राहिला तळाचा पान करोली संसार पेलविला संसार पेलविला ओनवारा पावसा कधी नाही तकला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. पोरीचाच बापावरती जीव का असतो ऐका. 18 वर्षाची होईपर्यंत पोरगी बाप असतो 18-20 वर्ष. पण ज्या दिवशी पोरीचं लग्न जमल्या जातं त्या दिवशी त्या पोर बापाच्या चेहऱ्यावरचं तेज निघून गेलेलं असतं. का त्याला माहिती असतं 20 वर्ष झाला आपण हे पाडस आपलं जपलं एकाएकी दुसऱ्याच्या स्वाधीन करावं लागणार आहे म्हणून तो बाप रडत असतो चेहऱ्यावरचं तेज निघून. लग्न लागल्या जातं त्या पोरीचं प्रत्येकाला विनंती करतो बाप खिशाचा पैसा नसतो सावकाराकडे जातो व्याजानं पैसा. पोरीचं लग्न थाटामाटात लावतो लग्न लावल्या जातं आणि पोरगी सासरी घालवायची वेळ येते त्यावेळेस प्रत्येकाची गाठ घेते ती पोरगी आपल्या भावाजवळ येते. भावाला विनंती करते बाबा आजपर्यंत बापाला उलट बोललास इथून पुढं बोलू नको. त्याला समजवणार घरात कुणी नाही. आईच्या जवळ येते ती लेक आईला सांगते आई मी होते तोपर्यंत तुमची भांडणं लागली तर मी माझी शपथ घालायचे दादाला आणि रुसलेच कधी दादा तर शपथ घातल्याबरोबर ते जेवायच्या ताटावर येऊन बसायचे. आता मी निघून चालले आता शपथ घालणार घरात कुणी राहिलं नाही. भांडू नको माझ्या दादावर. आणि मायबाप राहिले शर्ते क्षणी मायबाप ती लेक त्या बापाजवळ येते आणि बापाला गलबलून मिठी मारते. पण बाप मात्र रडला नाही. तसाच खांबासारखा उभा आहे. त्याला माहिती असतं मी जर आता रडलो तर हा बाप हे घरातले सगळे पुन्हा रडायला लागतील. हसत हसत पोरीला गाडीत बसवतो बाप. गाडी कार्यालयाच्या बाहेर निघून जातो. खूप काही आहे उन्हाची मर्यादा लक्षात घेतली पाहिजे कारण ऊन एवढं वाढत चाललंय. बस स्टँडला इथे मंडपामध्ये दम निघत नाही. मला आलेल्या दादांनी सांगितलं होतं 12:30 पर्यंत करा. मी म्हणलं जसं ऊन असेल तसं तसं चालण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही एकटं नाही म्हणताय पण हे बसलेले सगळे मला म्हणत असतील लागा उरक कुठवर सांगत बसणार आहे. 12 वाजून 5 मिनिटं झाली का चालून द्यायची अजून पुढे पुढे
गोप झाली माणसं एक बी म्हणणार चालू याच्यावर कळलं मला आता संपवायचं ऐका कैलासवासी म्हणा किंवा वैकुंठवासी म्हणा आदरणीय संतू हरिभक्तीपरायण संतू अण्णा काळे आदरणीय सगळे आपले प्रेमानं त्यांना दादा म्हणायचे दादांचं जाणं झालं आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं या काळेल परिवाराच्या बाबतीत एकच सांगेन गाड्या कधीही न भरून निघणार ही दुःख या परिवाराच्या बाबतीत आज घडलेला 1 वर्ष पूर्ण झालं आदरणीय त्यांच्या सुविध पत्नी केशरबाई असतील एक मुलगा आहे पांडुरंग दादा आमचे बापू दादा आहे त्याचबरोबर 2 मुले आहेत सिंधुताई असतील त्याचबरोबर सत्वशिलाताई असतील नातू आहे आमचे तेजस दादा आहेत ज्यांनी मला संपर्क केला ते आमचे वैभव दादा आहेत असे दोनही नातवंड आहेत आणि या नातवंडाने मायबाप आपल्या आजोबांसाठी केलेला हा खूप मोठा प्रयत्न आहे मी तर नेहमी सांगत असतो बाबा तुम्ही किती मोठं वर्ष श्राद्ध करा ऐका किती मोठं वर्ष श्राद्ध करा किती मोठं तुम्ही अन्नदान करा ज्ञानदान करा निश्चित गेलेले आजोबा तर तुम्हाला पुन्हा तुमचे दादा तुम्हाला तर मिळणार नाही कारण तुमचे दादा आज अशा ठिकाणी निघून गेले मायबाप तिथे त्या गावाला फक्त जाण्याचा रस्ता आहे तिथून आजपर्यंत माघारी येण्याचा रस्ता कुणाला तुकोबराया सोडून परत कुणाला माघारी येता आलं आजपर्यंत नाही येता आलं म्हणून असे असणारे दादा ज्या गावी निघून गेले तेजस दादा आता तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा राहिलेली आजी अजून तुमच्या जवळ आहे फक्त तुमच्या परिवारामुळे फक्त त्या आजीच्या डोळ्यात कधी अश्रू येऊन देऊ नका बस याच्यापेक्षा दुसरी श्रद्धांजली ती दादांना काय असावी कारण ती आजी आता जगण्यासाठी नाही खात ऐका मी मगाशी सांगितलं जगण्यासाठी नाही इथं आजीला तुम्ही हसवलं ना आजी आनंदात इथं राहिली की समजायचं दादा सुद्धा तिथं आनंदात राहणार आहेत कारण दादांचं अर्ध अंग अजून तुमच्या जवळ आहे ती म्हणजे तुमची आजी अगदी प्रेमाने सांगतो तुम्हाला तुमचा लहान भाऊ म्हणून ऐका माझं आजीच्या बाबतीत कधी हलगर्जीपणा करू नका जेवढी शक्य होईल तेवढी दादांची तर सेवा तुम्ही आता करूच शकत नाही आता ते राहिलेही नाही पण तुमच्या आजींची जेवढी सेवा करता येईल तुम्हाला तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण हा मृत्यू लोक आहे देवाच्या बापाला जावं लागलं तुम्हा मला जाणं प्रत्येकाला आहे कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा काळाची चाहूल होते काळाची ओळी पडत असते म्हणून जाणं प्रत्येकाला आहे याने दोनही नातू असतील नात आहे तेजश्रीताई असतील नात सोनालीताई हर्षदाताई आणि एक परंतावंड आहे त्यांचं नाव रुद्रदादा असतील असा हा संपूर्ण काळेल परिवार पुन्हा एकदा या संपूर्ण परिवाराचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ज्यांची कीर्तनाला साथ आहे अशी महाराष्ट्रातली सगळी ती गज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत माझंच परम भाग्य आहे एवढ्या मोठ्या माणसात माझं कीर्तन करण्याचा योग मला आला आता सगळ्याचं नाव घेत बसलं तर पुन्हा 12:30 वाजतील का घेऊ सगळ्याची नावं प्रमुख येतो ज्यांचं गायनाची सुंदर अशी साथ लाभली महाराष्ट्राचं वैभव आहे माझे मोठे बंधू हरिभक्तीपरायण गायन क्षेत्रामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असे अमोलजी महाराज करे महाराजांच्या दर्शनाच्या योगाला त्यांचं मनापासून आदरणीय आमचे अशोक मामा आहेत मामा तुमच्या दर्शनाच्या योगाला आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या इंदापूर तालुक्याचं भूषण युवा कीर्तनकारामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं आमचे कांबळे महाराज आहेत महाराजांच्या दर्शनाच्या योगाला हा आहे की माहिती त्यांच्या गावात कीर्तन झाले नक्की लक्षात ठेवणार आदरणीय माझे लहान बंधू आमचे अविनाश महाराज आहेत महाराजांच्या दर्शनाच्या योगाला हे सर्वच गावात इथलेच आजूबाजूचे पंचक्रोशीतले सगळेच भजनी मंडळ आहेत आदरणीय गलांडवाडी गावचे असणारे आमचे बोबडे महाराज आहेत महाराजांच्या मनाचा मोठेपणा आहे महाराज या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमच्या सगळ्याचे लाडके दाजी आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे विठ्ठल महाराज राखंडे दाजी तुमच्या दाजीनं कपडे घालून यायला पाहिजे म्हणजे आल्यात कपडे घालून फक्त पांढरे कपडे घालून यायला पाहिजे दाजी असू द्या दाजींचा स्वभावच असा आहे दाजींचं कसं आहे ते का ज्याची खरी सेवा दाजी सेवा करतात कसं का असं आणि कपड्याकडे बघून सेवा आजपर्यंत कुठल्याच देवानं स्वीकारली नाही दाजींचं मन मोकळं आहे दाजींचं मनापासून आभार त्याचबरोबर मृदंग क्षेत्रातलं ज्यांचं अग्रगण्य नाव आहे असे असणारे हरिभक्तीपरायण महाराष्ट्राचं भूषण इंदापूर तालुक्याचं चक्रीवादळ हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज गोडसे आहेत महाराजांच्या दर्शनाचा योगाला त्यांच्यामुळे इथे येण्याचं योग आहे त्यांचं मला इथे आल्यानंतर दर्शन आणि जाणीवपूर्वक एक नाव पाठीमागं ठेवलं ते आपल्या सगळ्यांना इथं ज्येष्ठ असणारे ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे हे सगळं संपूर्ण भजनी मंडळ आहेत ते हरिभक्तीपरायण महाराष्ट्राचं वैभव ज्येष्ठ कीर्तनकार तुकाराम महाराज गोडसे तुकाराम महाराजांचे पूज्य पिताश्री हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज गोडसे आहेत महाराज तुमचं मनापासून आभार हे मोठ्याचं नाव जाणीवपूर्वक मागं ठेवलं की आधार निर्माण होतो बरं हे सगळ्याच्या अधिका ह्या सगळ्यांना आधार ह्यांचा आहे म्हणून आदरणीय हनुमंत महाराज आहेत त्याचबरोबर आदरणीय आमचे प्रवीण भाई आहेत कीर्तनामध्ये नाना आहेत कीर्तनामध्ये आदरणीय आमचे अभंग तात्या आहेत कीर्तनामध्ये अभंग अण्णा आहेत
अजून घागरगाववरून आलेले आमचे दुसरे अण्णा आहेत. अण्णाचाही माझ्यावरती जीव आहे. तेच की सरपंच अण्णा, मोहन अण्णा, नाना, मोहन नाना आहेत. त्याचबरोबर माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत अगदी मोठा. नरळे महाराज तात्या म्हणतात ना, हा नरळे महाराज आहेत. तात्यांचं दर्शन, तात्यांचं नाव घेतलं ना मी. तसं जाणीवपूर्वक नाही राहून देत मी नाव, कारण नावाशिवाय नाही आता काय राहिलं काय. असं तात्या, पुन्हा एकदा तुमचं नरळे तात्या, तुमचं मनापासून आभार, ज्यांनी माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत मोठा, हा एवढा मोठा करून पोहोचवला. त्याबद्दल आदरणीय सिकंदर साऊंड सिस्टीमचे मालक दादा एके ठिकाणी उपस्थित आहे. तुमचंही मनापासून खूप गोड साऊंड सिस्टीम आहे. पंढरीच्या मालकाला विनंती करतो, तुमच्या अनेक साऊंड सिस्टीम झाल्या पाहिजे. तुमचंही मनापासून आभार. राहिलं का कुणी? चुकून नाही ना राहिलं. माझ्या समेत आलेला आमचा आदरणीय सोमनाथ महाराज आहेत. मृदंगाचा आता सध्या चोपदार त्यांनी आता सांगितलं होतं, महाराज हाय गे करू नका, बिंदास बोला. मी काय म्हणलं तर माझ्या हातात, काळजी करू नका, बिंदास बोला. म्हणून मी एवढं बोलतो. चोपदार बाबा, त्याचबरोबर विनेकरी बाबा, आणि जे हा संपूर्ण पोपट दादा काळे